हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुग्रण. चला तर आज बनवूया झटपट अशी भेंडीची भाजी. त्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे, 2 चमचे तेल टाकले आहे आणि त्याच्यामध्ये तडका दिलेला आहे मोहरी, जिरी आणि आपली आले लसूण खोबऱ्याची पेस्ट. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्या हातातून उलटण खाली पडले इथे, तर ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची 4 ते 5 हिरवी मिरच्या बारीक कापून चिरून टाकलेल्या आहेत. आता गॅस फुल करून व्यवस्थित हिरवी मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे. हिरवी मिरची परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक कांदा मी बारीक चिरलेला आहे, तो टाकायचा आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही भेंडीच्या भाजीमध्ये कांदा टोमॅटो वगैरे टाकता का? बरेच जण टाकत नाही, पण मी टाकते, कारण ही माझ्या मुलाच्या टिफिनला द्यायची होती, त्याच्यामुळे जेवढ्या भाज्या टाकता येतील तेवढं टाकते मी. आता कांदा व्यवस्थित परतल्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे, तोही व्यवस्थित परतून घेतो आपण याच्यामध्ये. याच्यामध्ये मी एक टिप देते, भेंडी एकदम चिकट अशी होऊ नये त्यासाठी तुम्ही एक लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून टाका. आता याच्यामध्ये हळद टाकून घेतली आणि भेंडी अशा प्रकारे बारीक चिरलेली होती मी, ती याच्यामध्ये टाकून घेते. भेंडी टाकल्यानंतर बारीक गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. लोखंडी तव्यात केल्यामुळे काय फायदा होतो, याच्यामध्ये आयर्न खूप जास्त वाढते आणि भेंडीही चिकट होत नाही आपली याच्यामध्ये, आणि चवीलाही खूप छान लागते लोखंडी तव्यामध्ये केल्यामुळे. फुल गॅसवरती आता मी भेंडी चांगली परतून घेते आणि नंतर मिडियम गॅस करून याच्यामध्ये आपल्याला मोठा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट टाकून त्याच्यानंतर चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे. इथे मी लिंबू आधीच पिळून घेतले आहे, त्याचे क्लिप मी ॲड करायचे विसरले. आता हे सगळं एकदम व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिडियम गॅस आणि फुल गॅस करून असे व्यवस्थित परतून घ्यायचे, नाहीतर भेंडी खाली लागू शकते आपली. भेंडी व्यवस्थित परतून झाली, एकदम ते शिजेपर्यंत व्यवस्थित अशीच मोकळी परतून घ्यायची आहे. याच्यावरती झाकण ठेवू नका, नाहीतर ते एकदम चिकट होऊन जाते. विदाऊट झाकण ठेवताच अशी व्यवस्थित परतून घ्या. हे बघू शकता आपली भेंडी शिजलेली आहे. अशा प्रकारे भेंडीची भाजी तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.